नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी असे छान बिर्याणी व्हेज बिर्याणी बनवलेली आहे आणि तिची प्रोसेस चालूच आहे. मी तुम्हाला थोडीशी तुमच्याशी शेअर करते मी कशी केलेली. त्यानंतर मी तुम्हाला त्यात तांदूळ ते कसे टाकायचे किंवा कोणत्या कोणत्या भाज्या टाकल्या तेही दाखवते. हे बघा, यामध्ये मी सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहे. वाटाणा, सिमला मिरची, जसं की फ्लावर असेल, बटाटा असेल, ह्या सगळ्या भाज्या मी त्यामध्ये टाकून घेतल्या आणि मसाला टाकला. त्यानंतर मॅग्नेटसाठी मी थोडंसं दही टाकलेलं आहे आणि हे जरा भाज्या शिजून द्यायच्या आहे. थोड्याशा अर्धवट मी शिजून देणार आहे. तोपर्यंत मी इकडे तांदूळ, जो बिर्याणीचा तांदूळ आहे तो भिजत ठेवलेला आहे. आता जवळजवळ याला अर्धा तास होत आलेला आहे. तर आता मग मी तुम्हाला केल्यानंतर किंवा टाकताना दाखवते. लवंग घेतलेली आहे आणि हे कर्णफुलं घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे तेजपत्ता घेतलेला आहे आणि इथे पाणी ठेवलेलं आहे मी हे करण्यासाठी. त्यामध्ये आता हे सर्व साहित्य ना मी टाकून देणार आहे. थोडंसं तूप पण, मीठ पण टाकणार आहे. इथे मीठ टाकून देते आणि त्यानंतर थोडंसं यामध्ये मी तूप टाकत आहे, देशी गाईचं. त्यानंतर याला थोडीशी उकळी आली का मी यामध्ये हे तांदूळ आहे तर ते तांदूळ टाकून देणार आहे. तर इथे ना माझा तांदूळ शिजून झाला. खूप शिजवायचा नाही, 50% शिजवलेला आहे मी हा तांदूळ. आणि त्यानंतर मी तो जे मी भाज्या वगैरे शिजवल्या होत्या त्या पातेल्यामध्येच मी बिर्याणी तयार करणार आहे. तर आधी लेयर मी भाज्यांची दिली, त्यानंतर तांदूळ आणि पुन्हा परत भाज्या टाकल्या आणि त्यानंतर पुन्हा परत तांदूळ टाकला. त्यात पुदिना घातल्यामुळे ना त्याचा स्वाद खूप छान येत असतो. वरतून थोडंसं मी तूप टाकलेलं आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे. परंतु मी त्यामध्ये कांदा टाकलेला नाही, कारण आमच्या घरच्यांना कांदा आवडत नाही वरतून, म्हणून मी कांदा टाकला नाही त्यामध्ये. आणि एक चांगलं तवा घेतलेला आहे मोठा आणि त्यावर तो चांगला गरम झाल्यानंतर मंद आचेवरती मी ते भांडं ठेवलेलं आहे. आणि खूप छान ही बिर्याणी झाली होती, अगदी मोकळी सुटसुटीत, एकदम रसरशीत. खूप अशी ड्राय झालेली नव्हती, तर अशी रसरशीत दिसत होती आणि खूप आवडली. मुलांना पण, पाहुणे होते त्यांनाही खूप आवडली ही बिर्याणी, कारण ती एकदम छान आणि खायलाही एकदम टेस्टी झालेली होती. उरलेली आम्ही दुसऱ्या दिवशीही खाल्ली, अशी एवढी छान टेस्टी झालेली होती. आणि त्यानंतर आम्ही एक घरीच फ्रँकी बनवण्याचा विचार केला. मुलांना जर काही वेगळं खायचं असेल ना, तर ही आयडिया भन्नाट आहे. तर त्यासाठी मी कांदा घेतला, सिमला मिरची घेतली आणि इथे पनीर घेतलेलं आहे. पनीर मॅरिनेट करायला दही टाकून त्यामध्ये पनीरचा मसाला टाकून हे अर्धा तास मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं. त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या मी शिजवून घेतल्या थोड्याशा फ्राय करून आणि त्यामध्ये पनीर टाकून दिलं. सकाळची चपाती होती उरलेली आणि मग ती आपली तशी कार्निक पण लागती आणि मुलं आनंदाने खातात पण. तर त्यामध्ये मी ना ही जी फ्रँकी केलेली ते सारण त्यामध्ये भरून घेतलेलं आहे. ह्या पनीरच्या ऐवजी तुम्ही यामध्ये सोयाबीन वडा जो असतो तोही टाकू शकतात. तर हे केलं. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मेयोनीज टाकत आहे. तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकतात. त्यानंतर थोडंसं केचप मी टाकणार आहे. तर हे बघा, थोडंसं सॉस पण मी टाकलेलं आहे इथे आणि मेयोनीज पण टाकलेलं आहे. आणि त्याचा आपल्याला छान असा रोल करायचा आणि तो मुलांना हातामध्ये तर हे बघा, त्याचा असा गोल गोल रोल करायचा आणि मुलांना हातामध्ये द्यायचा खायला. तर त्यांनाही छान वाटतं खायला आणि पौष्टिक पण आहे. तर बघा, मी केलेली रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा.